नमस्कार मंडळी, ही भाजी तुम्ही आजपर्यंत खाल्लीच नसेल. कशी खाणार मी आजच सांगत आहे. मला पटकन रेसिपी सांगते. पहिले 2 टोमॅटो उकळून घ्यायचे, त्यानंतर कांदा उभा चिरून मस्त बिर्याणीला जसा तळून घेतो तसा सेम कांदा तळून घ्यायचा. त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून छान पेस्ट बनवून घ्यायची. त्यानंतर खोबरं, शेंगदाणे, काजू, तीळ, कराळे, धने, खडा मसाला हे सर्व एका कढईमध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता काजू ॲड केल्यानंतर आमच्या घरचे म्हणतात, "तू सर्व काजू काय भाजीमध्येच टाकून संपवतेस? असं पण खायला ठेव." मग काय बाबा, फॉलो करावे लागते ह्या सर्व गोष्टी. त्यानंतर कढई गरम केल्यानंतर ह्यामध्ये कढीपत्ता ॲड केलेला आहे आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतली ती व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण खोबऱ्याची जी पावडर तयार करून घेतलेली ती ॲड करून घेऊया. त्यानंतर घरातील मसाले आणि मसाला छान परतल्यानंतर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करूयात आणि आपण वांगे तळून घेतलेले आहेत, हे मी सांगायचे विसरले होते, ते सांगते. ते छान तळून घेतल्यानंतर कढईमध्ये ॲड केलेले आहेत आणि पुन्हा 5 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर गरम पाणी ॲड करून पुन्हा 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तयार आहे आपली रेसिपी.